जेवणात आंब्याचा रस असला की दुसरी भाजी नसली तरी पण चालत्या. तर इस्लामपूरमध्ये भाऊजींचं काम होतं म्हणून दीदी आणि भाऊजी माझ्याकडे आलते कासेगावला. गुरुवार असल्यामुळे बेत साधाच केला, जेवण केलं आणि आम्ही निघालो इस्लामपूरला. इस्लामपूर मधल्या भाऊजींचं काम लवकर झालं, वेळ होता म्हणून आम्ही औदुंबरला निघालो. तर औदुंबरमध्ये आल्यावर एवढी गर्दी होती की नाही, गुरुवार होता, अमावस्या होती, त्यामुळे भरपूर गर्दी होती. गाडी लावायला पण जागा नव्हती आम्हाला आणि कशी तर आम्ही गाडी लावली, निघालो दर्शन घ्यायसाठी. झोपलेल्या गोल्याला मी उठवलं आणि मला परत वाटायला लागलं की उगाच उठवलं याला, झोपलेलाच बरा होता. इथं मंदिरात जाताना पाय धुवून जायचं असतंय, तर गोल्याला वाटलं खेळायलाच पाणी ठेवले म्हणून इथं खेळायलाच लागलं. मंदिरात पाया पडायला चीना आतमध्ये. तसंच गोल्याला उचलून मंदिरात आणलं आणि इथं येऊन बघते तर लाईन लागली होती मोठीच्या मोठी दर्शन घ्यायसाठी. लाईन काय लय मोठी नव्हती म्हणून म्हणलं थोडासा टाइमपास करायचा आणि व्हिडिओ केला, फोटो काढले. तर भाऊजी आमच्या इथे गोल्याला खेळवायला लागलो होतं. नंतर आम्ही लाईन मध्ये उभा राहिलेला असतानाच गंध लावून घेतला सगळ्यांनी. सगळ्यांचं गंध लावून होतंय तर गोल्या लाईन मधनं निघलं बाजूला, चाललं नदीचं पाणी बघायला. एवढं पाणी त्याला कधीच बघितलं नव्हतं. आता मी तुम्हाला मंदिरासमोरची पाण्यानं गच्च भरली नदी दाखवते आणि या नदीमध्ये मगरी पण आहेत बरं का. आमचं सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं, वेळ आली प्रसाद खायची, तर पेढ्याचा प्रसाद घेतला होता आम्ही आणि सगळ्यांनी खाल्ला प्रसाद. गोल्याला अर्धा पेढा खायला दिला म्हणून गोल्या नाराज होता, त्याला अजून पेढा खायचा होता. पेढा घेऊन येताना गोल्याना भाऊजींकडे बघितलं आणि म्हणला काय तर द्यायला लगेच त्याला घेऊन येऊया, पण त्याला काय कोणी दिलंच नाही म्हणून परत मला पेढाच खाल्लेला बरा. पण नंतर त्याला सगळ्यांनी घेतला तसा पंखा मिळाला आणि माझ्याकडे पेढ्याचा बॉक्स दिला आणि मला पंखाच खेळायचा, कसा खेळायचा दाखव मला. आणि इकडे बहीण भावांचा खेळ चालला होता पंख्याबरोबर. सगळ्यांनाच काय काय घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या घरी. तर इस्लामपूरमध्ये भरपूर पाऊस पडला होता. व्हिडिओ इथेच संपतोय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.